आजच्या ताज्या बातम्या बघा. पहिली बातमी आहे, तुम्ही 1,000 रुपयेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल घेऊ शकत नाही. आता मी नाही म्हणत आहे हे, बघा तशी अपडेट आलेली आहे, बातमी आलेली आहे. 1,000 पेक्षा अधिक इंधन मिळणार नाही. जर तुम्ही तुमच्या गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरणार असाल तर किमती सोबतच इंधनाच्या मर्यादेचीही जाणीव ठेवा. एका भारतीय तेल कंपनीने इंधन खरेदीवर मर्यादा घातली आहे. परिणामी कोणीही एका वेळी 1,000 पेक्षा अधिक किमतीचे इंधन खरेदी करू शकणार नाही. इराण युद्धामुळे झालेल्या पुरवठ्यातील व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर आणि तात्पुरती शस्त्रबंदी असूनही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सर्व पेट्रोल पंपावर इंधन खरेदीवर मर्यादा घातलेली आहे. ओके, तर बघा रिलायन्स पेट्रोल पंपवर आता ही मर्यादा घातलेली आहे सर्वच. कारण ज्या पद्धतीने इराण इस्रायलमुळे आयात निर्यात कमी असल्या कारणाने आता यावरती फक्त 1,000 रुपयाचं तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करू शकता, इंधन खरेदी करू शकता, हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढील बातमी बघा. पुढील बातमी सर्वात मोठी बातमी आहे अंगणवाडी भरतीबद्दल. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. तब्बल 2 लाख अंगणवाडी सेविकांना मदतनीस भरतीला मंजुरी मिळालेली आहे फायनली. आणि अर्जासाठी 12 कागदपत्रे ठेवा. आता हे कागदपत्रे तुम्हाला गुगलवरती पाहायला मिळून जातील. तर बघा ही नवीन भरती आता 2026 ची नवीन भरती आहे अंगणवाडी आणि मदतनीस यांची. तर 2 लाख जागांची ही भरती असणार आहे. बघा तब्बल 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची भरतीला मंजुरी मिळालेली आहे. तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच या भरती संदर्भात अधिक माहिती गुगलवरून घेऊ शकता. पुढील बातमी आहे एसटी तिकिटाच्या दरात 10% वाढ झालेली आहे. हे बघा एसटी तिकिटा दरात सुमारे 10% वाढ करण्यात आली असून ही दरवाढ 15 जून पर्यंत लागू राहणार आहे. 15 जून पर्यंत लागू राहणार आहे फक्त 10%ची दरवाढ. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर तात्पुरता भार पडणार आहे. हे बघा आता इथे दिलेलं आहे कुठे काय किंमत असणार आहे, त्यानुसार इथे शहर दिलेलं आहे, किंमत दिलेली आहे. ही तात्पुरती वाढ आहे आणि ही 10%ची तात्पुरती वाढ एसटीच्या तिकिटामध्ये आहे 15 जून पर्यंत. 15 जून नंतर हे कमी होणार आहे अजून. ओके, त्यानंतर पुढील बातमी आहे मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट. हे बघा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 23वा हप्ता येत्या जुलै महिन्यात मिळणार आहे. पुढील हप्ता 23वा हप्ता हा जुलै महिन्यात मिळणार आहे आणि काही तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसेल तर जुलै महिन्यापर्यंत सर्व कागदपत्रे जमा करून त्याची पूर्तता करावी असे आवाहन केले जात आहे. म्हणजे या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक अजून इथे अपडेट बघितली की जो 23वा हप्ता पीएम किसान योजनेचा तो तुम्हाला मिळणार आहे जुलै महिन्यात. ओके, येत्या जुलै महिन्यात मिळेल. तर या होत्या आजच्या ताज्या बातम्या.